नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपलं DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वागत आहे. आपण आज महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारी शिक्षक पात्रता परीक्षा पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे. याचा फेज 1 हा राऊंड संपलेला आहे. फेज 2 च्या राऊंडला सुरुवात झालेली आहे. 21 मे 2025 रोजी फेज 2 राऊंडची यादी, मेरिट यादी विदाऊट इंटरव्ह्यूची प्रसिद्ध झालेली आहे. त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यूची सर्वसाधारण यादी प्रसिद्ध झालेली आहे. तरी ज्या उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठी अर्ज केले आहेत अशांसाठीची निवड यादी लागली आहे. या निवड यादीमध्ये आपले नाव आहे का नाही, आपण पात्र आहात का नाहात, या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम आपण इंटरनेटवर या. इंटरनेट आल्याच्या नंतर या ठिकाणी टॅट 2022 महा TET टीचर recruitment.org.in या वेबसाईटवर या. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर एक बुलेटिन म्हणजे एक प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने टाकलं आहे. प्रेस नोट दिली आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक शिक्षक भरतीचा स्टेट टप्पा 2 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याचं सर्वसाधारण नोटीस या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर सध्या मुलाखतीसह 8,733 रिक्त पदाची जागा या फेज 2 मध्ये भरली जाणार आहे. 8,733 पदाची जागा, याच्या याद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानुसार आरक्षण न्याय रिक्त पद, त्याचबरोबर आरक्षण न्याय शिफारस केलेले उमेदवार आणि आरक्षण गट न्याय रिक्त पद, गट न्याय शिफारस केलेले उमेदवार, माध्यम न्याय शिफारस केलेले उमेदवार, अशा 6 प्रकारामध्ये ही भरती होणार आहे. उमेदवारांना दिनांक 11/3/2025 ते 21/3/2025 व दिनांक 10/4/2025 ते 14/4/2025 या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचं होतं किंवा दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. ज्या उमेदवारांनी हे प्रमाणपत्र स्वप्रमाणपत्र दुरुस्ती केलं आहे अशा उमेदवारांना 25/4 ते 2/5 या कालावधीमध्ये 6/5/25 ते 8/5/25 या कालावधीमध्ये प्राधान्य क्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. ज्या उमेदवारांनी ह्या सुविधेचा लाभ घेतला आहे, लॉक केले आहे, अशा उमेदवारांना 21/5/2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय निवडलेल्या उमेदवारांना खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षक भरतीचा सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानंतर मुलाखतीचा पर्याय निवडलेल्या व खाजगी व्यवस्थापनाच्या मुलाखतीशिवाय कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक मित्रांनो, आपण नोंदवलेला क्रम, आपला नंबर लागला का नाही हे तपासायचं असतं. सर्वप्रथम आपण या एज्युकेशन पोर्टलवर यायचं आहे. एज्युकेशन पोर्टल आल्याच्या नंतर या ठिकाणी आपला लॉगिन आयडी पासवर्ड टाका. लॉगिन आयडी पासवर्ड टाकल्याच्या नंतर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाका. OTP टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची प्रोफाईल दिसन. या प्रोफाईलमध्ये आपण ऍप्लिकेशन फॉर्म आणि या ठिकाणी पाहायचं आहे ऍप्लिकेशन रिकमेंडेड स्टेटस. या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला आपला फेज 2, आपलं नाव आणि मेरिट लिस्ट निवडल्याच्या नंतर आपल्याला आपला नंबर लागला का नाही हे या ठिकाणी दिसणार आहे. अशा प्रकारे आज आपण शिक्षक भरती पवित्र पोर्टल अंतर्गत फेज 2 21 रोजी प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये आपला क्रमांक आहे का नाही या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. अशीच नवनवीन अपडेट माहिती आपल्या समवेत दिली जाईल. तर शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा.